आज आपण पाहणार आहोत चिकन थाली। यामध्ये मी सुकं चिकन आणि ग्रेव्ही चिकन हे दोन प्रकार दाखवले आहेत। यासाठी चिकन मॅरिनेट करण्याकरिता मी अगोदर आलं लसूणची पेस्ट बनवून घेतलेली आहे। इथे मी 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतले आहे। आता यामध्ये 2 चमचे हळद, 2 चमचे मीठ, 2 चमचे आले लसूणची पेस्ट ॲड करून 1 चमचा जिरे पावडर आणि 2 चमचे धने पावडर ॲड करून हे व्यवस्थित मिक्स करून अर्ध्या तासासाठी मॅरिनेशनला बाजूला ठेवून दिलेले आहे। तोपर्यंत आपण वाटण बनवून घेऊया। वाटणामध्ये मी 1 सुक्का खोबऱ्याची अर्धी वाटी घेतलेली आहे। वाटण्यासाठी खोबरे भाजताना तेलामध्ये ते गोल्डन ब्राउन होईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहे, म्हणजे आपले वाटण छान होते। खोबरे व्यवस्थित भाजून झाले आहे। इथे मी हे बाजूला काढून यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे फ्राय करून घेणार आहे। हा कांदाही आपल्याला छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा आपला फ्राय झालेला आहे। याला बाजूला काढून कांदा आणि खोबऱ्याचे एकदम फाईन पेस्ट असं वाटण करून घ्यायचे आहे। इथे वाटण तयार आहे। आपल्या चिकनलाही मॅरिनेशनला ठेवलेले अर्धा तास होऊन गेले। इथे मी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतलेले आहे। यामध्ये मध्यम आकाराचे 2 कांदे थोडेसे ट्रान्सलुसंट होईपर्यंत परतून घेणार आहे। आता यामध्ये मी मॅरिनेट केलेले चिकन ॲड करून घेते। चिकन तेलात टाकले की ते 5 मिनिटे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। या चिकनमध्ये मी अजिबात पाणी वापरणार नाही। तर हे चिकन शिजण्यासाठी मी कढईवर एक ताट ठेवून त्याच्यामध्ये ग्लासभर पाणी ॲड करणार आहे। या पाण्याच्या वाफेने चिकनला छान पाणी सुटते आणि त्यामध्ये आपले चिकन व्यवस्थित शिजते। इथे मी 10 मिनिटांनी ताट काढून बघितल्यास या चिकनला इतके पाणी सुटलेले आहे। चिकन या पद्धतीने शिजवल्यावर खूप सुंदर सॉफ्ट असे शिजते। अशा पद्धतीने चिकन शिजण्यासाठी 25 ते 30 मिनिटांमध्ये चिकन शिजते। 2-3 वेळेस ताट बाजूला काढून आपण हे चिकन हलवून घेत राहायचे आहे। इथे आपले चिकन व्यवस्थित शिजून झालेले आहे। 25 मिनिटांनंतर हे चिकन शिजलेले आहे। आता आपण याला फोडणी देऊ। इथे मी 2 चमचे तेलामध्ये 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून यामध्ये ॲड केलेले आहे। हा कांदा आपल्याला छान गोल्डन ब्राउन करून घ्यायचा आहे। कांदा परतून झाला की यामध्ये 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक कापून ॲड करून घ्यायचे आहेत। टोमॅटोही आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत। टोमॅटो आणि कांदा मऊ होण्यासाठी इथे मी थोडेसे मीठ ॲड करून घेतलेले आहे। यामुळे आपला टोमॅटो आणि कांदा लवकर परततो। आता यामध्ये मी 2 चमचा मालवणी मसाला, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद आणि चिकनला छान रंग येण्यासाठी इथे मी 1 चमचा काश्मीरी लाल मिरचीची पावडर वापरलेली आहे। हे मसाले आपल्याला मिक्स करून यामध्ये आता मी 2 मोठे चमचे आपण मगाशी बनवलेले वाटण ॲड करून याला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे। इथे आपला मसाला 2-3 मिनिटांनंतर परतून झालेला आहे। याला तेल सुटलेलेही दिसेल तुम्हाला। आता आपण यामध्ये शिजवलेले चिकन ॲड करून घेऊया। हे चिकनला स्वतःहून सुटलेले पाणी आहे। मी एक्स्ट्राचे पाणी यामध्ये अजिबात ॲड केलेले नाही। यामुळे चिकनला खूप छान टेस्ट येते। तुम्ही नक्की ट्राय करून पहा। चिकन ॲड केल्यावर हे सगळं व्यवस्थित हलवून मिक्स करून घ्यायचे आहे। यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करायचे आहे। लक्षात असू द्या, आपण चिकन मॅरिनेट करतानाही मीठ टाकलं होतं आणि कांदा टोमॅटोलाही मीठ टाकलं होतं, त्यामुळे गरजेपुरतंच मीठ टाकायचं आहे। आता हे चिकन 5 मिनिटासाठी झाकण मारून शिजवायचे आहे। यामुळे मसाल्यांची सगळी टेस्ट आपल्या चिकनमध्ये उतरते आणि आपले चिकन खूप छान लागते। इथे चिकन रेडी झालेले आहे। आता मी ग्रेव्ही बनवण्यासाठी उरलेल्या चिकनमध्ये थोडे गरम पाणी ॲड करून घेतलेले आहे। आता इथे कढईमध्ये 2 चमचे तेलामध्ये 3 टेबलस्पून वाटण ॲड करून हे आपल्याला लो फ्लेमवर व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। वाटण 5 मिनिटं परतून झाल्यावर यामध्ये आपण आता मसाले ॲड करून घेऊयात। यात 1 चमचा किचन किंग मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 2 चमचे मालवणी मसाला आणि 1 चमचे धने पावडर, थोडीशी हळद हे सगळे मसाले टाकून आपल्याला पुन्हा 1-2 मिनिट छान परतून घ्यायचं आहे। 1-2 मिनिट परतल्यानंतर
या मसाल्याला तेल सुटले आहे. यात आता आपण चिकन ॲड करून घेऊया. मसाले छान परतल्यामुळे आपल्या करीला खूप छान तरी येणार आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून यामध्ये थोडे पाणी ॲड करून घ्यायचे आहे. पाणी ॲड करताना आपल्याला ते गरम पाणी ॲड करायचे आहे. गरम पाणी ॲड केल्यामुळे ग्रेव्हीला कलर छान येतो. जर इथे तुम्ही थंड पाणी ॲड केले तर आपल्या ग्रेव्हीला कलर येणार नाही. इथे मी थोडेसे मीठ टाकून घेतलेले आहे. मीठ आपण अगोदर वापरलेलेच आहे, त्यामुळे कमी टाकायचे आहे. आता हे चिकन आपल्याला 10 मिनटं मंद गॅसवर मस्त उकळून घ्यायचे आहे. 10 मिनटं चिकन शिजल्यावर त्याला किती सुंदर रंग आलेला आहे. शेवटी यामध्ये बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची आणि आपलं ग्रेव्ही चिकन रेडी झालेलं आहे. आता मी ताट सर्व करून घेते. यामध्ये चिकन ग्रेव्ही, सुकं चिकन, अळणी रस्सा, भात, भाकरी, कांदा, लिंबू असं सॅलेड ठेवायचं आहे. मग या धुलिवंदनला ही चिकनची थाली नक्की ट्राय करा आणि रोहिणी स्पेशल रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया कळवा आणि तुमच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.